महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूती दरम्यान बाळ दगावले। प्रसूतीनंतर काही तासांनी माताचाही मृत्यू। एका गरोदर महिलेला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूती दरम्यान बाळ दगावले, तर प्रसूतीनंतर काही तासांनी मातेचाही मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना रविवार दिनांक 23 रोजी घडली। जिजा हंसराज सातर, वय 21, राहणार जामगिरी, तालुका चामोर्शी असे मृत महिलेचे नाव आहे। अखेर त्रास वाढत असूनही प्रसूती होत नसल्याने परिचारिकेने तपासून गडचिरोलीला रेफर करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर डॉक्टरला रेफर लेटरवर सही करायला या असा निरोप परिचारिकेने दिला आणि नंतर डॉक्टर आले असे हंसराज सातर यांनी सांगितले। गडचिरोलीला नेण्यास उशीर होईल, त्यामुळे येथे सिजर करा अशी विनंती सातर यांनी केली। त्यानंतर डॉक्टरला रेफर लेटरवर सही करायला या असा निरोप परिचारिकेने दिला आणि नंतर डॉक्टर आले असे हंसराज सातर यांनी सांगितले। गडचिरोलीला नेण्यास उशीर होईल, त्यामुळे इथे सिजर करा अशी विनंती सातर यांनी केली, मात्र त्यांचे म्हणणे कोणीही ऐकले नाही। त्यामुळे सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास त्यांना गडचिरोलीला रवाना करण्यात आले। गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात पोहोचल्यानंतर लगेच जिजा यांना प्रसूती कक्षात घेण्यात आले, परंतु प्रसूती होताच बाळ दगावल्याचे निदर्शनास आले। रात्री 9:50 सुमारास जिजा यांनीही प्राण सोडला। माता व बाळाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। सर्व संबंधित बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येत असून चौकशी अहवालानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी सांगितले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।